श्रीमद भगवद गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक 3। पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमुम व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो, हे आचार्य, पांडव पुत्रांच्या या विशाल सैन्याकडे पहा। तुमचाच बुद्धिमान शिष्य असलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने या सैन्याची उत्तम रचना केली आहे। मित्रांनो, भगवद्गीतेच्या या श्लोकातून आपण काय शिकतो? चला समजून घेऊया। विरोधकांची ताकद कमी लेखू नये, परिस्थितीचे वास्तव आकलन करणे आवश्यक असते। कोणत्याही व्यक्तीला किंवा परिस्थितीला कमी लेखू नये। ज्ञान ही मोठी शक्ती आहे, पण त्याचा उपयोग कसा आणि कोणत्या हेतूने केला जातो हे अधिक महत्त्वाचे आहे। ज्ञानाचा उपयोग कोण करतो हे महत्त्वाचे असते। गुरूंकडून शिकलेले ज्ञान योग्य किंवा अयोग्य हेतूसाठी वापरले जाऊ शकते। अहंकाराऐवजी विवेक महत्त्वाचा आहे। तसेच संकट समयी भावनांमध्ये न वाहता वास्तवाचे शांतपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे। संकटाच्या वेळी शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करणे हा यशाचा पहिला टप्पा आहे। हा श्लोक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि धनश्री पाटील अकॅडमीला फॉलो करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।